लाभल्या आहेत. सौ प्राची रोहित कर्वे या प्रवचनकार आहेत आपल्या. या प्रवचनकार आहेत. मला असं वाटलं होतं की प्राध्यापिका वगैरे असतील, त्यांना विचारलं पण तुम्ही प्राध्यापिका होतात का, तर प्लीज त्यांना विचारू. कसं होईल, माझ्या गुरुवारी आहेत त्या. ते कबूल आहे, पण आपण अशा वेळेला थोडंसं जरा मागे पुढे होतो ना अशा वेळेला. तर त्या प्राध्यापिका नाही आहेत, तर त्यांच्या व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि मल्टीनॅशनल बँकेमध्ये नाही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हेड ऑफ फिनान्स म्हणून काम आहेत त्या. आज त्यांचा विषय आहे पंचशक्ती. अरे आम्ही आपल्या इथे आमची पद्धत अशी आहे की आम्ही सुरुवातीला एक माळ श्रीराम जयरामची म्हणतो आणि मग आपण सुरुवात. काही हरकत नाही. हो घाला काय. जय सर. इथून घाला. जय सद्गुरू. हो का. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जीवन स्मरण जय जय राम. करूया सुरुवात. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत्कुलदेवतायै नमः.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। पांडुरंग हरि वासुदेव हरि राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। सब संतन की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। जगदंबा माता की जय। तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस, बरोबर ना? तर या तिसऱ्या दिवशी आपण चंद्रघंटा या देवीचं पूजन करतो. आपण पहिले या देवीची स्तुती गाऊया, तिच्याकडे प्रार्थना करूया आणि मग विषयाकडे वळूया, चालेल ना? तर चंद्रघंटा देवी, चंद्रघंटा, तर तिला चंद्रघंटा हे नाव का पडलं हो? तर तिच्या माथ्यावरती चंद्र आहे आणि तिने घंटानाद करून असुरांना पळवून लावलं, म्हणून तिचं नाव चंद्रघंटा. तिचा स्तुतिमंत्र आपण गाऊया. मी गाणार, माझ्या मागोमाग तुम्हीही म्हणा, नाही का? या देवी सर्वभूतेषु चंद्रघंटा रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या श्लोकाचा अर्थ असा की हे माते, तू सर्व प्राण्यांमध्ये चंद्रघंटा रूपाने विराजमान आहेस, तुला मी त्रिवार वंदन करतो. अजून एक स्तुतिमंत्र आपण गाऊया. वंदे वाचितलाभाय वंदे वाचितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां सिंहारूढा दशभुजां चंद्रघंटा यशस्विनीं. या श्लोकाचा अर्थ असा की इच्छित फळ देणाऱ्या, अर्धचंद्र डोक्यावर धारण करणाऱ्या, सिंहारूढ झालेल्या आणि 10 भुजा असलेल्या यशस्विनी अशा देवी चंद्रघंटेला आम्ही वंदन करतो. तर हे आपण 2 स्तुतिमंत्र म्हटले, एक प्रार्थना मंत्रही म्हणूया त्याबरोबर. सगळ्यांनी परत माझ्या मागोमाग म्हणा. पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्रकैर्युता प्रसादं तन्नुते मद्यं प्रसादं तन्नुते मह्यं चंद्रघंटेति विश्रुता. या श्लोकाचा, या प्रार्थना मंत्राचा अर्थ असा, हे देवी, तू सिंहावर आरूढ आहेस. तुझे रूप चंडकोपास्त्रक म्हणजे क्रोधी आहे. तू अनेक उत्तम वस्त्र आणि उत्तम
उत्तम वस्त्र आणि उत्तम अलंकार धारण केलेले आहेस. तू चंद्रघंटा नावाने ओळखली जातेस. माते, तुझा कृपाप्रसाद आम्हाला अखंड मिळू दे. जगदंबा माता की जय. तर आजचा आपला प्रवचनाचा विषय तो आहे पंचशक्ती. पंचशक्ती म्हणजे 5 शक्ती. देवी भागवतामध्ये स्कंद 9 आणि अध्याय 1 याच्यामध्ये या 5 शक्तींविषयी नमूद केलेलं आहे. असं म्हणतात शक्ती म्हणजे काय, कारण पंचशक्तीकडे वळण्याआधी शक्तीचा अर्थ जाणून घेणं महत्त्वाचं आहे, नाही का. तर शक्ती हा शब्द शक या संस्कृत धातूपासून आलेला आहे. तर शकचा अर्थ आहे सामर्थ्य, ऊर्जा आणि क्षमता. जर देवी भागवतामध्ये बघितलं तर शक्ती या शब्दाची फोडही केलेली आहे व्यासमुनींनी. ते काय म्हणतात, श हा जो शब्द आहे तो मंगलवाचक आणि ऐश्वर्यावाचक आहे, आणि ती म्हणजे पराक्रमाचं द्योतक. तर अर्थात जी मंगलवाचक, जे मंगल काही आपल्याला देते आणि पराक्रमही आपल्याला देते, अशी ती शक्ती, आणि या शक्तीची पंचरूप असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण शक्ती हा विचार केला तर संपूर्ण विश्व शक्तीमुळेच संचलित आहे, नाही का. आता पृथ्वी फिरते, का फिरते तर तिच्या मागेही शक्ती आहे, बरोबर. सूर्य उगवतो, आपल्याला प्रकाश देतो, उष्णता देतो, त्याच्या मागे काय हो, शक्तीच ना. सकाळपासून आपण उठतो, जी काही कर्म करत असतो दिवसभर, हे कर ते कर, जे काही चालू असतं, आपल्याला वाटतं आपल्यामुळे, पण नाही, ते कोणामुळे, तर शक्तीमुळे. तर शक्ती आपण समजून घेतली पाहिजे. आपल्या तिथेच थोडीशी गल्लत होते. सकाळी उठतो, मी लवकर उठते, मी आवरते, मी डबे करते, मी सगळ्यांना तयार करते, माझ्यामुळे सगळं चाललं आहे असं चालू असतं. पण लक्षात ठेवा, हा मी नाही बरं, तर ही शक्ती आहे आपल्या मागे, म्हणून हे सगळं करून घेतो. समजा आपण उठलोच नाही तर सकाळी, मग कोण करणार. आपल्याला वाटतं आपल्यामुळे अडतं आहे, नाही, आपल्यामुळे काही अडत नाही, शक्ती वाचून सगळं अडतं आहे, हे लक्षात ठेवा. ही झाली शक्ती. आता एक शक्तीचं रूप आपण बघूया, म्हणजे आपल्याला काय ते कळेल. शक्तीचं एक आपलं नेहमीचं ओळखीतलं रूप जर घ्यायचं झालं तर वीज, बरोबर ना. आता वीज ही एकच असते, पण ती जर दिव्यामध्ये गेली तर आपल्याला उजेड देते, प्रकाश देते, बरोबर ना. जर पंख्यात गेली तर हवा देते, समजा कूलरमध्ये गेली तर थंड हवा देते, आणि ओव्हनमध्ये गेली तर गरम हवा देते, नाही का. पण जर वीजच गेली तर आपली हवा निघते की नाही. अहो असंच आहे ही शक्ती. आणि ही जी शक्ती आहे ना, ती असेल तर तिचा उपयोग, नाही तर शक्ती नाही तर जगात काहीच नाही, बरं. अशा या शक्तीविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शक्ती सगळीकडे आहे पण तरी पण उरलेली आहे. तर ही जी शक्ती आहे हीच पंचशक्ती रूपाने या जगात वावरत आहे. या शक्तीविषयीचं एक पद होतं, ते आपण घेऊया आणि पुढे जाऊया. माय सरस्वती विद्या वरदायिनी, ज्ञानगुणांची तू तर खाणी. तूच सती सावित्री शारदा, तू ही माय भवानी. लक्ष्मी सीता उमांबिके, तू ही राधा राणी. धर्म अर्थ अनकाम मोक्ष दे, माते तू वरदायिनी. जगदंबा माता की जय. काय सांगितलंय हो. इतकी सगळी नावं आपण ऐकली, सरस्वती ऐकलं, आपण सती सावित्री ऐकलं, माय भवानी, लक्ष्मी, सीता, इतकी नावं ऐकली. ही काय आहेत, तर ही सगळी या शक्तीचीच रूपं आहेत. आपण भगवती हा शब्द बरेचदा वापरतो, नाही का. तर या भगवतीमधला भग याचा एक खूप छान अर्थ देवी भागवतात दिलाय, बरं. तर भगवती म्हणजे काय. भग या शब्दाचा अर्थ असा ज्ञान, समृद्धी, संपत्ती, यश आणि बल. तर ही ज्ञान, समृद्धी, संपत्ती, यश आणि बल जे देते ती भगवती, आणि हे सगळं जो देतो तो भगवंत.
किती छोटे छोटे शब्द असतात ना, आपण सहज वापरतो, पण आपल्या पुराणकारांनी, व्यासमुनींनी पुराणात इतकं सगळं लिहून ठेवले ना, शोधलं तर सापडतं अगदी तसंच. सहज बघायला गेलं तर छोट्या छोट्या शक्तीचा अर्थ, भगचा अर्थ, भगवती म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय, याच्यासाठी ना थोडं वाचायला शिकलं पाहिजे, तुम्ही काय आणि मी पण हो. तर अशा या शक्ती आता आपण समजून घेऊया. 5 शक्ती म्हणजे कोणत्या. म्हणजे आता आपण आपल्या मूळ विषयावरती आलो बरं. तर सगळ्यात पहिली शक्ती, आता इथे कसं आहे ना, पहिली, दुसरी, तिसरी असं काही नाही बरं. सगळ्या शक्ती या एकच आहेत. पण तुम्हाला सांगायचं, मला वर्णन करायला सोपं म्हणून मी पहिला, दुसरा, तिसरा असा क्रमांक लावणार आहे बरं. तर पहिली शक्ती आहे आकलन शक्ती. आता ही आकलन शक्ती देणारी देवता म्हणजे कोण हो, तर जगदंबा भगवती श्री महासरस्वती माता. त्यानंतर पुढची शक्ती आहे समृद्ध शक्ती, ऐश्वर्य शक्ती. आणि ऐश्वर्य शक्ती देणारी देवता कोण बरं, तर भगवती जगदंबा महालक्ष्मी. त्यानंतर तिसरी शक्ती येते, आपली आवडती शक्ती बरं. कोणती सांगू, प्रतिकार शक्ती. आता या प्रतिकार शक्तीची देवता आहे जगदंबा भगवती श्री महादुर्गा. त्यानंतर चौथी शक्ती येते चेतना शक्ती किंवा प्रेरणा शक्ती. आणि या शक्तीची देवता आहे भगवती जगदंबा गायत्री देवी. आणि पाचवी, आपल्याला या शक्तीबद्दल इतकं माहीत नाही आहे, पण जितकं जमेल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर ही शक्ती आहे आनंद शक्ती. आणि तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल, या आनंद शक्तीची देवता कोण आहे, कोणी सांगू शकतं का? तर या आनंद शक्तीची देवता आहे भगवती जगदंबा श्री राधाराणी. अशा या 5 शक्ती. आता देवी भागवतामध्ये ही गोष्ट सांगितली आहे. आपल्याला प्रश्न काय असतो माहिती आहे का, फलश्रुती काय आहे. बरेचदा असं होतं की फलश्रुती काय आहे म्हणून आपण ग्रंथाकडे वळतो. म्हणून मी विचार केला की या शक्ती सांगण्याआधी एकदा फलश्रुती सांगूया, म्हणजे कसं जरा जास्त मन लागेल नाही का. तर देवी भागवत जर वाचलं, या शक्तींची उपासना केली तर काय होतं हो, भोगश्च मोक्षश्च करस्तैव. म्हणजे भोग आणि मोक्ष एका वेळेला या हातावरती. आपण म्हणतो एक तर मी भोग भोगणार आणि भोग भोगले तर मला मोक्ष नाही मिळणार. अहो पण व्यासमुनी सांगताय तुम्ही देवींची उपासना करा, तुमचा संसारही उत्तम होईल आणि तुमचा परमार्थही उत्तम होईल बरं. तर असं या पंचशक्तीची उपासना केल्यावरती काय मिळतं आपल्याला हे लिहिलं आहे. या जगदंबेच्या पंचशक्तीकडे जाण्याआधी थोडं गजर करूया. काय माहिती आहे का, तुम्हालाही कंटाळायला नको, मीही जरा कंटाळायला नको, म्हणून मध्ये मध्ये जरा गजर करूच जाऊया, चालेल ना. तेवढीच त्या भगवतीची उपासना आपल्याकडून. मी गाणार आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागून म्हणायचं आहे. जय जगदंबे जय श्री अंबे. आवाज येऊ द्या. जय जगदंबे जय श्री अंबे. 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 जगदंब उदयोस्तु. जगदंब उदयोस्तु. जगदंब उदयोस्तु. जगदंबा माता की जय. पहिल्या शक्तीकडे जाऊया आपण. तर पहिली शक्ती आहे आकलन शक्ती. आणि आकलन शक्तीची देवता कोण बरं, तर जगदंबा भगवती महासरस्वती माता. सरस्वती मातेचं वर्णन आपण ऐकूया बरं. देवी ब्रह्मकुमारिका भगवती वाणी महारूपिणी. विश्वी विश्वपणे भरोनी नटली श्रीयाद्य नारायणी. हंसारूढ सुधांशु सुंदरमुखी शुक्लांबर अलंकृता भगवती. वीणा पुस्तकधारिणी भगवती श्रीराजराजेश्वरी. भगवती सरस्वती माता की जय.
अहो काय सांगितलं आहे, कशी आहे सरस्वती माता, तर ती देवी ब्रह्मकुमारिका आहे. ब्रह्मकुमारिका म्हणजे ब्रह्मदेवांची मुलगी. आता आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेवांची जी पत्नी आहे ती सरस्वती आहे, मग मुलगी का? या इतक्या गोंधळात पडायचं नाही. एक समजून घ्यायचं, जे स्वरूप आहे, देवी असू दे मुलगी असू दे, ते सगळं त्या भगवतीचं रूप आहे. अनेक कथा आहेत की ज्याच्यानुसार ही भगवती सरस्वती कधीतरी ब्रह्मदेवांची मुलगी सांगितली आहे, कधीतरी पत्नी सांगितलेलं. आपल्याला महत्त्वाचं काय की देवी सरस्वती ही एक महत्त्वाची आकलन शक्ती देणारी देवता. तर अशी ही देवी ब्रह्मकुमारिका आहे आणि ती वाणीची देवता आहे. पुढे सांगितलंय ती विश्वामध्ये विश्वरूपाने नटलेली आहे. फार त्रास होतो ना विश्वामध्ये विश्वरूपाने म्हणजे नक्की काय? अगदी सोपं, म्हणजे ती विश्वामध्ये विश्व म्हणूनच आहे. विश्व शोधायला गेलं ना तर ती विश्वात असते, पण विश्व सोडून इतर गोष्टी बघायला गेलं तर ती तिथेही असते. अर्थात ती या विश्वामध्ये विश्वरूपानेच नटलेली आहे, म्हणजे सर्वत्र ती आहे. अगदी सोपं. त्यानंतर ती कोण आहे तर ती आद्य नारायणी आहे. आद्य, आद्य म्हणजे मूळ, म्हणजे जिथे सुरुवातही नाही शेवट नाही अशी ती मूळ नारायणी, मूळ सरस्वती आहे. पुढे म्हटलंय ती हंसावर आरूढ झालेली आहे. सुधांशू अर्थात चंद्राप्रमाणे शीतलता आहे आणि सुंदरमुखी, म्हणजे चेहऱ्यावरती सुंदर तेज आहे. बरं, आता हे तेज कसलं माहिती आहे? सौंदर्याचं आहेच, पण त्यानुसार ज्ञानाचंही तेज आहे हो चेहऱ्यावरती. अशी ती सुंदरमुखी आहे. आणि शुक्लांबर अलंकृता म्हणजे श्वेत अलंकार धारण केलेले आहेत, श्वेत वस्त्र परिधान केलेले आहेत तिने. अशी ती जिच्या हातामध्ये काय आहे हो? एका हातात वीणा आणि एका हातात आहे पुस्तक किंवा ग्रंथ. आता एक प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की जर ही विद्येची देवता आहे तर तिने फक्त पुस्तक हातात घ्यायला पाहिजे होतं नाही का? पण तिने वीणा का घेतली आहे हो? तर देवीला काय सांगायचं आहे माहिती आहे का? फक्त मुलांच्या मागे तुम्ही शिक्षण घ्या असं लागू नका हो. तो मुलांना एखादी कलाही शिकू द्या. कला आणि विद्येचा उत्तम संगम असेल ना तर तो जो मुलगा किंवा ती जी मुलगी असते ना व्यवस्थित उच्च पदावर जाऊन पोचते. बरं, कारण असं आजकालच्या धकाधकीच्या युगात मुलं खूप शिक्षण घेतात, खूप मोठ्या पदावरती काम करतात, पण त्यांना काय येतं माहिती आहे? तणाव. इंग्लिशमध्ये बोलायला लागेल म्हणजे कसं सगळं स्वच्छ होतं ना आपल्याकडे. स्ट्रेस. हा जो शब्द आहे ना अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत असतो. बरं, तर मुलांना कला का शिकवावी की ज्या वेळेला ते मोठ्या पदावरती जाऊन त्यांच्यावरती खूप सारा तणाव असतो ना, तेव्हा ह्या ज्या कला जोपासल्या ना तर त्याचा त्यांना खूप फायदा होतो. तणाव मुक्तीसाठी कला ही एकमेव उत्तम साधन आहे. त्याच्यामुळे वीणा आणि पुस्तक कशासाठी तर ज्ञानाबरोबर कलाही प्रत्येक मुलाने शिकून घेतली पाहिजे याच्यासाठी. आणि पुढे काय म्हटलं? ती राजराजेश्वरी आहे, म्हणजे अर्थात ती सर्वोच्च अशी देवी आहे. बरं, तर हे झालं देवींचं वर्णन. आपण बघितलं की सगळ्यात पहिले सांगितलं की महासरस्वती ही वाणीची देवता आहे. बरोबर. आता वाणी म्हणजे काय आपण समजून घेऊया. वाणी चार प्रकारच्या असतात. बरं, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी म्हणजे आपल्या नाभीजवळ जी असते ना ती परावाणी, हृदयावर जी असते ती पश्यंती, नंतर कंठाशी असते ती मध्यमा आणि मुखातून निघते ती वैखरी. काय होतं, एखादा शब्द किंवा एखादं वाक्य आपल्याला बोलायचं असेल ना तर कळत नकळत आधी तो विचार येतो आपल्या, त्याला म्हणतात परेमध्ये विचार येतो, ती असते परावाणी. त्यानंतर त्या विचारांच्या संदर्भात काही भावना, काही कल्पना आपल्या हृदयात येतात, तेव्हा ती असते पश्यंती वाणी. त्यानंतर आपल्याला काय बोलायचं ते आपण ठरवतो, ते कंठेमध्ये असतं, ती असते मध्यमा. आणि ध्वनी लहरींद्वारे जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा असते ती वैखरी. आपण असंच जगामध्ये फिरत असताना बरीच लोक आपल्याला भेटतात. बरोबर ना? काही लोकांना आपण भेटतो तर आपल्याला खूप सकारात्मकता वाटते. का वाटते हो? ते बोलायला लागले की असं वाटतं त्यांनी बोलतच जावं असं वाटतं आपल्याला. याचं कारण माहिती आहे? कारण त्यांची वैखरी आपल्याला फार आवडते. पण एक समजून घ्या, वैखरी त्यांची चांगली का असते? कारण त्यांच्या परेमध्ये उत्तम विचार असतात म्हणून. याच्या उलट
काही माणसं नकोशी वाटतात, अगदी गोड बोलतात, असं वाटतं किती छान बोलते असं वाटतं खरं हा, पण आपल्याला कळत असतं एक पुढचं एक आणि मागचं एक. मग असं का हो? ती बोलते तर गोड, म्हणजे तिची वैखरी तर छान आहे, पण तरी आपल्याला ते जाणवत नाही, कारण परेमध्ये उत्तम विचार नाहीत बरं. मी तूपणा जेव्हा भरलेला असतो ना, तेव्हा वैखरीतून कितीही गोड आणायचा प्रयत्न करा, कळून चुकतं की ही वैखरी खरी नाही बरं. आणि त्यासाठी समर्थ रामदास स्वामी खूप छान म्हणतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात या परेसाठी, म्हणजे परेच्या वाणीसाठी म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ काय म्हणतायत की सकाळी उठल्यापासून तुमच्या परेमध्ये त्या भगवंताची आठवण असावी, त्या भगवंताचं चिंतन असावं. तर मला सांगा, सकाळपासून या अंतरी ते रामनामाचं असेल हो, सारखे विचार त्याचे असतील, तर माझ्या हृदयामध्ये कल्पना कोणाच्या येणार हो? रामाच्याच येणार बरं. माझ्या कंठामध्ये नाव काय येईल? शिव्या येतील? नाही हो, इथे राम नाम येईल आणि अक्षरशः मुखातून सुद्धा राम नाम होईल. समर्थ अगदी मस्त, अगदी छान सांगतायत. महत्त्वाचं, परेमध्ये जर राम असेल तरच मुखातून राम येईल. आणि असा जो मनुष्य असतो ना, ज्याचे विचारही शुद्ध असतात, ज्याच्या मुखातूनही उत्तम स्वर येत असतात, तो या जगामध्ये धन्य असं समर्थ म्हणतात. आणि काय करायचं आहे हो वाईट बोलून? कोणाशी वाईट बोलून काय करायचं आहे? आपण छान बोललो, समोरचाही छान म्हणतो. दासबोधात एक ओवी आहे, पेरिले तैसे उगवते, बोलण्यासारिखे उत्तर येते, मग कटू बोलावे ते काय निमित्त? समर्थच विचारतायत. बरोबर आहे ना. समजा आपण आंबा पेरला, तो आंबा उगवल्यानंतर त्याला काही बोरं येणार आहेत? नाही, आंबाच येणार ना हो. मग मी एखाद्याशी खूप गोड बोलले, मला ताई आवडल्या, आज मी बोलले त्यांच्याशी, खूप गोड बोलले, ताई माझ्याशी उलट वाईट बोलतील का? पण मी जर अरेरावी केली, ताई तुम्ही पुढे का बसलात, मला बसायचं होतं, तर ताईंच्या जन्मभर लक्षात राहील ना, कशाला पाहिजे वैखरी उत्तम ठेवा. याच्यासाठी काय करायचं माहिती आहे? याच्यासाठी त्या भगवतीला सांगायचं, सरस्वती मातेला सांगायचं, देवी माते माझ्या परेची काळजी तूच घे, या परेमध्ये उत्तम विचार तूच घे, कारण ती वाणीची देवता. आता महत्त्वाचं जे आपण सारखं मुलांच्या मागे लागलेलं असतो ती म्हणजे विद्या, नाही का? विद्यावरदायिनी आहे. या विद्येचं महत्त्व सांगताना सुभाषितकार फार छान म्हणतात. काय म्हणतात हो? न चोरहार्यम न च राजहार्यम, न भ्रातृभाज्यम न भारकारी, व्यये कृते वर्धत एव नित्यम, विद्याधनम सर्वधन प्रदानम. गोपाल कृष्ण भगवान की जय. अहो काय सांगितलंय? विद्येबद्दल, ज्ञानाबद्दल सांगितलंय की त्याची कधी चोरीच होऊ शकत नाही. पैसा असेल तर आपल्याला ठेवायला लागतं, नाही का, तिजोरीमध्ये. पण ज्ञानाचं तसं नाही हो, अगदी हक्काने दाखवू शकतो, हे ज्ञान आहे माझं, कारण ते चोरीला जात नाही. त्यानंतर नचराजहार्य म्हणजे राजा ते काढून घेऊ शकत नाही. दोन भाऊ असतील, एका भावाकडे उत्तम विद्या आहे, दुसऱ्याकडे काही नाही आहे, विभागणी नाही होऊ शकत ज्ञानाची. आणि महत्त्वाचं म्हणजे भार नाही होतो ज्ञानाचा. एखाद्या माणसाकडे 5-7 पदव्या आहेत, याचा अर्थ त्याला भार झालाय आणि तो असा वाकत वाकत चाललाय, असं कोणी बघितलं का हो? उलट तो ताठ मानेने चालतो, कारण त्याच्याकडे इतक्या पदव्या आहेत, त्याचा अभिमान आहे बरं त्याला. आणि महत्त्वाची गोष्ट ज्ञानाची अशी की ते दिलं की वाढतं. म्हणजे गणिती भाषेत म्हणायचं तर त्याची ज्ञानाची वजाबाकी केली तर गुणाकार करून ते परत येतं. मग का नाही ज्ञान द्यावं हो एखाद्याला? पण इथेच आपला थोडीशी गल्लत होते, नाही का? समजा मी रव्याचे लाडू फार छान करते, म्हणजे ते पाकातले बरं. मला एका ताईंनी विचारलं, ताई तुमचे रव्याचे लाडू फार छान होतात, जरा रेसिपी सांगाल का? मी लगेच सांगितलं की, पटापट सांगितलं. 4, 3, 2, 1 लक्षात ठेवायचं. 4 वाटी रवा, 3 वाटी साखर, 2 वाटी तूप, पाणी, 1 वाटी पाणी. काही करायचं नाही. रवा भाजायचा
आणि लगेच पाक करायचा, पाकात टाकायचा, जरा घट्ट झालं की लाडू वळायचे, झालं ना. ताई खुश, ताई गेल्या. ताईंनी चांगला किलोभर रवा आणला, सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, पण काही करता ताईंचे लाडूच काही वळेना. कसे वळतील? महत्वाची गोष्ट मी लपवून ठेवली ना. काय लपवलं हो ताई? पाक, आहे की नाही? मग मी पाक सांगितला नाही की किती तारेचा करायचा, त्या बिचारा बाईंनी केलं हो, आणि सगळं वाया गेलं. काय म्हणाली ती? ताईंनी मला नीट सांगितलंच नाही. हे जे काही अन्न वाया गेलं त्याचं पाप तिच्यावरती आहे का? आपल्यावरती, माझ्यावरती आहे, कारण मी तिला सांगितलं नाही. त्याच्यापेक्षा उत्तम तिला समजून सांगितलं, रवा कसा भाजावा, मंद आचेवर भाजावा हो, गरज पडेल तसं थोडं थोडं तूप घाल हो, जेव्हा पाक करशील तो नंतर कर, नाही तर तुझी गल्लत होईल. छोट्या छोट्या गोष्टी तिला सांगितल्या. जर तिचा लाडू फार छान झाला, प्रत्येक वेळेला लाडू करेल तेव्हा तुमची आठवण नाही का हो काढणार? अहो, ज्ञान असंच आहे, दिलं पाहिजे, दिल्याने वाढतं आणि लोक आठवण काढतात हो, असं हे ज्ञान. तर हे ज्ञान सर्व धनांमध्ये महत्त्वाचं असं सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं ज्ञानामुळे काय होतं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल इथे, ज्ञानामुळे काय झालं ते. आता मी ग्रॅज्युएट असते ते जितका आनंद तुम्हाला समोर बसून झाला आहे तितका नसताना झाला असता, नाही यातला भाग नाही. पण हा फरक मला दाखवून द्यायचा आहे ज्ञानाचा. मुलांना हे सांगा, ग्रॅज्युएशन तर करायचंच आहे, पण त्याच्याबरोबर उत्तम पदवी घेतलीच पाहिजे. का? कारण समाजामध्ये त्याच्यामुळे मान वाढतो. आपल्याला सगळं काही करायचं आहे, महत्त्वाचं आहे, केलंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर ज्ञान घेतलं पाहिजे. आणि नुसतं सगळ्यांना सांगा ही गोष्ट, माझ्याकडून सांगा की नुसतं ग्रॅज्युएट होऊन चालणार नाही आजकालच्या जगात. आम्ही बघतो हो किती हाल करतात त्या मुलांचे. असं वाटतं का नाही या मुलं पदवी घेत, खूप हुशार असतात, काही कारण असतं घेता येत नाही ज्ञान. पण जितकं शक्य असेल तितकं मुलांनी जास्तीत जास्त ज्ञान घ्या. पैसा कमवण्यासाठी घ्या असं मी म्हणतच नाही, पैसा कमवणं दुय्यम आहे, पण महत्त्वाचं लोकांकडून मिळणारा आदर महत्त्वाचा आहे. आणि जो जास्त शिकतो आणि त्या शिकण्याचा मान अभिमान जो ठेवत नाही ना, तो या समाजामध्ये क्रांती घडवून आणू शकतो हो. आपण बघितले लोकमान्य टिळक, सावरकर, उदाहरणं काही कमी आहेत, किती शिकले, बॅरिस्टरपर्यंत गेले हो, पण त्या ज्ञानाचा अभिमान केला नाही, त्या समाजामध्ये उत्तम समाजकार्य केलं. आमची ही तीच इच्छा आहे, जेवढं जमेल तेवढं करावं, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मात्र राहू दे बरं. तर असं आहे ज्ञानाचं महत्त्व. तर ही ज्ञान देणारी आणि विद्या देणारी वाणीची देवता भगवती, तिच्याकडे आपण प्रार्थना करूया की हे भगवती, आम्हाला उत्तम वाणी दे, उत्तम परावाणी दे, उत्तम ज्ञान दे. हे साकडं तिच्याकडे घालून तिचं भजन गाऊया आपण आणि पुढच्या शक्तीकडे वळूया. भजन गाऊया, तुम्हीही गायचं बरं माझ्याबरोबर. जय श्री सरस्वती माते, श्री सरस्वती माते, जय श्री सरस्वती माते. विद्यावर तू देई माते, जय श्री सरस्वती माते, जय श्री सरस्वती माते, जय श्री सरस्वती माते. जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु, जगदंबा माता की जय. पुढच्या शक्तीकडे वळूया आपण. पुढची शक्ती आहे समृद्ध शक्ती, ऐश्वर्य शक्ती. आणि या शक्तीची देवता आहे भगवती जगदंबा महालक्ष्मी, बरोबर ना? आता या महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक स्वतः इंद्रदेवांनी लिहिलं आहे. त्यातले काही श्लोक घेऊया आणि मग आपण निरूपणाला सुरुवात करूया. नमस्ते तू महामाये, श्रीपीठे सूरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे, कोलासूर भयंकरी, सर्व पापहरे देवी, महालक्ष्मी नमोस्तुते.
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी माता की जय। काय लिहिलं या? तसं हे अष्टक मोठं आहे, पण 3 श्लोक घेतले ज्याने आपली जरा स्तुती होईल महालक्ष्मीची म्हणून। तर याचा अर्थ असा की महामाया महालक्ष्मीचे पूजन सर्व देवादिदेव करतात। तिच्या हातामध्ये शंख चक्र गदा अशी आभूषणं आहेत। ती गरुडारूढ आहे आणि भयंकर अशा कोलासूर राक्षसाचा तिने वध केला आहे। असं म्हणतात हा कोलासूर राक्षसाचा वध केला म्हणून ते कोल्हापूर असंही म्हणतात बरं। आणि ही जी देवी आहे ही सर्व पाप दुःख दूर करून आपल्याला उत्तम वर देणारी आहे आणि अशा या महालक्ष्मीला माझा नमस्कार असो, असा या श्लोकांचा अर्थ। आता आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी आहे, आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे, पण आजचा दिवस आहे सगळं जाणून घ्यायचा। ज्यांना माहिती नसेल त्यांनाही आपण सांगूया। तर अष्टलक्ष्मी म्हणून या लक्ष्मीची पूजा होते। तर अष्टलक्ष्मी कोणत्या? तर आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, गजलक्ष्मी, वीरलक्ष्मी, वरदलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी। आता आद्यलक्ष्मी, आद्य म्हणजे आपण बघितलं, आद्य म्हणजे मूळ। आद्यलक्ष्मी भागवतामध्ये असं सांगितलं आहे देवी भागवतामध्ये की आद्यलक्ष्मी जी म्हणजे या देवीने विश्वाची निर्मिती केली आहे, म्हणून ती आद्यलक्ष्मी की जिचा सुरुवातही नाही आणि जिचा शेवटही नाही अशी ही आदिलक्ष्मी। त्यानंतर येते ती धनलक्ष्मी, आपल्या सगळ्यांची आवडती, संपत्ती आणि धन देणारी देवी म्हणजे धनलक्ष्मी। असं म्हणतात की ज्यांच्यावरती काही आर्थिक संकट आहेत किंवा ज्यांना ऋणांचा काही त्रास असेल त्यांनी या धनलक्ष्मीचे पूजन करावे, म्हणजे त्यांची ही संकटं दूर होतात। त्यानंतर पुढची लक्ष्मी आहे धान्यलक्ष्मी। धान्यलक्ष्मी ही धान्याची देवता मानली जाते बरं। शेतीविषयक आणि धान्यविषयक समृद्धी मिळावी यासाठी या धान्यलक्ष्मीचे पूजन केले जाते। त्यानंतर पुढची लक्ष्मी आहे गजलक्ष्मी। गजलक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती बऱ्याच जणांनी बघितली असेल, आजकाल बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते। गजलक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी बसलेली असते कमळावरती, दोन्ही बाजूला 2 हत्ती असतात आणि हत्ती ही खूप छान नटलेले आणि सुंदर असतात आणि सोंडेने पाणी घेऊन ते त्या भगवतीवरती त्या महालक्ष्मीवरती अभिषेक करत असतात, तर ती असते गजलक्ष्मी। अर्थात राजेशाहीचं प्रतीक म्हणून या लक्ष्मीला मानलं जातं आणि शक्ती, यश आणि समृद्धीची देवी म्हणून या गजलक्ष्मीचं पूजन केलं जातं। त्यानंतर पुढची लक्ष्मी आहे संतानलक्ष्मी। संतती आणि मुलाचे रक्षण करणं हे या लक्ष्मीचं काम आहे, म्हणून संतानासाठी म्हणजे त्याला उत्तम आयुष्य मिळावं, त्याला उत्तम यश मिळावं यासाठी या संतानलक्ष्मीचं पूजन केलं जातं। त्यानंतर आहे ती वीरलक्ष्मी, म्हणजे ही शौर्याचं प्रतीक आहे। मानसिक बळ आणि संकटावर मात करण्यासाठी या भगवती वीरलक्ष्मीचे पूजन केले जाते। त्यानंतर आहे विजयलक्ष्मी, अर्थात सर्व ठिकाणी विजय आणि यशाचं प्रतीक म्हणजे ही भगवती। सर्व क्षेत्रामध्ये यश मिळावे यासाठी या विजयलक्ष्मीचं पूजन केलं जातं। त्यानंतर विद्यालक्ष्मी म्हणजे अर्थात ज्ञान आणि कलेची देवी। ज्ञान आणि कला क्षेत्रात यश मिळवण्यासाठी या विद्यालक्ष्मीचं पूजन केलं जातं। आपण बघितलं ना, सगळे ऐश्वर्य आहेत, धन, धान्य, संतान, नाही का, धैर्य, वीर, विजय, ही सगळे ऐश्वर्य कोणाकडे आहेत? तर त्या लक्ष्मी मातेकडे आहेत। आपल्याला फक्त काय हवं ते तिला सांगायचं, ती घेऊन तयार आहे, पण तिची उपासना करायला लागते बरं। काय आवडतो लक्ष्मीला? काय आवडतं ताई? काय आवडतं लक्ष्मीला? कमळ, नाही का? तर लक्ष्मीला कमळ आवडतं, लक्ष्मीला सुवासिक फुलं आवडतात, म्हणजे या सगळ्याचं अर्पण केलं तर महालक्ष्मी खुश होते का हो? नाही होत ना। अहो, व्हायचंय, हे सगळं करायचं आहे आपल्याला, पण लक्षात ठेवायचं आहे की या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत। त्या भगवतीला काय आवडतं माहिती आहे? जो कोणी धर्माचरणाने वागतो आणि जो अनासक्त भावनेने त्या भगवतीची पूजा करतो ती फक्त त्याच्यावरती प्रसन्न होते।
मला हवंय, हे हवंय, ते हवंय, याचं हवंय, त्याचं हवंय. अहो व्यवस्थित नोकरीला असतात, अगदी गलेलठ्ठ पगार घेत असतात, पण तरी बाहेर पाटी लावलेली असते, येते फॉल बिडिंग करून मिळेल. अहो कशाला? ज्यांना खरंच गरज आहे त्यांना करू द्या. त्यांच्यासाठी तुम्ही कशाला उभे राहता? तुमचं आहे ना, जेवढं दिले ना भगवतीने, आनंदाने घ्या. हो, ती किती देते माहिती? आपल्याला गरज आहे तेवढंच देते. उगाच आसक्ती असूया नसावी हो या सगळ्या गोष्टींची. अशी ही भगवती, हिला काय आवडतं हो? तिला धर्माचरण आवडतं आणि अनासक्त असलेला मनुष्य आवडतो. एक गोष्ट आपण बघूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विष्णू पुराणामध्ये लिहिलं आहे की लक्ष्मी माता ही समुद्राची कन्या आहे, बरोबर ना? आणि जेव्हा समुद्र मंथन केलं त्यावेळेला समुद्र मंथनातून महालक्ष्मी माता प्रगट झाली. पुढे काय झालं आपण जरा कथा स्वरूपात ऐकूया. सगळ्यांना माहिती असेल एकदा परत. तर समुद्र मंथन करायचं ठरलं. देव आणि दानवांनी ठरवून टाकलं जी काही रत्न येतील ती आपण भांडण न करता वाटून घ्यायची. समुद्र मंथन सुरू झालं नाही का? एक 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 रत्न बाहेर येत होती, अगदी गुण्या गोविंदाने वाटली जात होती. हे तुम्हाला, हे आम्हाला, हे तुम्हाला, हे आम्हाला. छान चाललं होतं. आणि अचानक महालक्ष्मी प्रकट झाल्या. अहो काय ते साजिरं रूप, चेहऱ्यावरती तेज, कसलं हो ऐश्वर्याचं तेज, शांततेचं तेज. हे ते रूपच वेगळं होतं. आणि पडले की हो सगळे प्रेमात नाही का? सगळ्यांना वाटायला लागलं या देवींनी आमच्याबरोबरच विवाह करायला पाहिजे. सगळे देवगण उभे राहिले, मला पाहिजे, मला पाहिजे, दानव मला पाहिजे, मला पाहिजे. सगळा गोंधळ सुरू झाला. देवी अवतरल्या. देवी म्हणाल्या, शांत व्हा. मी एक स्त्री आहे आणि माझा अधिकार आहे मी कोणाला वर म्हणून निवडायचं ते. स्वयंवर ही पद्धत होती, आजही ती आहे, पण त्याचा गैरफायदा कोणी मुलीने घेऊ नये इतकंच वाटतं. तर स्वयंवर करणार असं त्यांनी सांगून टाकलं. त्यानुसार वर निवडायला देवी तयार झाल्या. सगळे देव आणि सगळे दानव एका रांगेमध्ये उभे राहिले. देवी सगळ्यांना भेटत होत्या आणि गप्पाही मारत होत्या. कारण कसं असतं, नुसता चेहरा बघून कोणाला निवडणे हे नेहमी चुकीचं आहे. आधी माणसाला समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याला निवडायला पाहिजे, हेच देवींना सांगायचं होतं. पुराणामध्ये हीच गंमत आहे बरं. कथा ना फार सरळसोट असतात, पण त्याच्या मागचा गर्भित अर्थ आहे ना, तो आपण समजून घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना सांगितला पाहिजे. अर्थात स्वयंवर होता. देवींनी चेहरा बघितला नाही, सगळ्यांशी वार्तालाप केला. असं सगळ्यांशी वार्तालाप केला आणि देवींनी ठरवून टाकलं वर म्हणून कोणाला निवडायचं. कोणाला निवडलं हो देवींनी? महाविष्णूंना. याचं कारण माहिती आहे काय होतं? तर याचं कारण असं, भगवंत महाविष्णू हे सर्व ऐश्वर्याने युक्त होतेच. तसे सगळे देव दानवही होते, सगळे व्यवस्थित होते. पण महाविष्णूच का? कारण ते अनासक्त होते. त्यांच्याकडे सगळं होतं, पण मला हे पाहिजे, मला ते पाहिजे हे नव्हतं. निरपेक्ष होते, समाधानी होते. आणि असाच वर म्हणून महालक्ष्मीनी निवडला. अहो याचा अर्थ काय गुण आवडतो कळलंच असेल ना आपल्याला. म्हणून खूप महत्त्वाचं आहे. आणि पुढे असंही म्हणतात, मी कुठेतरी ऐकलं होतं आणि मला पटलं सुद्धा, तुम्हालाही पटलं तर नक्की घ्या, की असं म्हणतात की महालक्ष्मीची पूजा फक्त एकटीची करू नये. का माहिती आहे? कारण तिला विष्णुप्रिया म्हटलं जातं. एक साधी गोष्ट म्हणजे साधं एक उदाहरण आपण बघू. नवरा आणि बायको, पती पत्नींमध्ये खूप प्रेम असतं. सगळ्यांच्या असतं, काही काहींचं जरा जास्तच असतं. तर ते खूप जास्त असलं, समजा त्या पत्नीला कुठेतरी बोलवणं आलं, समजा लग्नाचं बोलवणं आलं, 4 दिवस तिला जायचं आहे. ती पत्नी जाते हो, पण तिचं मन लागतं का हो? तिचा जीव कुठे असतो हो? तिच्या पतीच्या चरणाशी असतो. त्याप्रमाणे लक्ष्मीला आपण बोलवतो, ती येते सुद्धा, पण ती येते 4 दिवसासाठी, कारण तिला घाई असते विष्णूंना भेटायची. ती कधीही निघून जाऊ शकते हो. म्हणून त्या लक्ष्मीची पूजा नेहमी विष्णूसह करावी. अहो ती विष्णुप्रिया आहे. कसं आहे ना, विष्णूंबरोबर तिची पूजा केली ना, तर ती विष्णूंसह लक्ष्मी आपल्या घरी येईल. मग आपण काही तिला सोडायचंच नाही. आपण विष्णूंना पूजा केली की ती बसणारच आहे तिकडे. अहो ती आपल्यासाठी आली आहे ना, तर तिला बसवावं, तिची उत्तम पूजा करावी, घरामध्ये आनंदी आनंद असावा, भांडण तंटा नसावा. इतकं सगळं केलं ना तर लक्ष्मी कायमची आपलीच.
पण त्याचाही गर्व करून चालणार नाही ना. लक्ष्मी आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, लक्ष्मी आहे म्हणून अधर्माने वागू नये. जेवढं जमेल तेवढं दानधर्म केला पाहिजे. कारण दानाचं, ज्ञानाचं कसं तसंच दानाचं वजाबाकी केली की गुणाकाराने वाढतं. म्हणून दानही तितकंच महत्त्वाचं. तर लक्षात आलं ना, तर या लक्ष्मी देवींना आपण नमस्कार करूया. त्यांना सांगूया की लक्ष्मी देवी, तुम्ही विष्णूंसह आमच्या घरी विराजमान व्हा आणि आम्हाला जितक्या ऐश्वर्याची गरज आहे तितकं ऐश्वर्य आम्हाला द्या. ह्या भगवतीकडे हे दान मागून आपण तिचा गजर करूया आणि मग पुढच्या शक्तीकडे वळूया. आपण सगळ्यांनी माझ्याबरोबर त्या भगवतीचा गजर करूया. जय जय विष्णुप्रिया माते, जय 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 विष्णुप्रिया, उत्तम वर तू देई माते, जय जय विष्णुप्रिया, जय जय विष्णुप्रिया माते, जय जय विष्णुप्रिया, उत्तम वर तू देई माते, जय जय विष्णुप्रिया, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु, जगदंबा माता की जय. आता आपली आवडती शक्ती प्रतिकार शक्ती, आणि या प्रतिकार शक्तीची देवता आहे भगवती जगदंबा महादुर्गा. तिला दुर्गा का म्हणतात हो? दुर्ग म्हणजे काय? तर दुर्ग म्हणजे किल्ला. या दुर्गाची आणि या किल्ल्याची रक्षण करणारी देवी म्हणून तिचं नाव दुर्गा. अहो, ज्या वेळेला असुरांचं प्राबल्य वाढतं आणि तमोगुण वाढू लागतो आणि सत्वगुणाचा ऱ्हास होऊ लागतो, आणि हे सगळं सांभाळणं जेव्हा देवांना शक्य होत नाही, देवही हतबल होतात, त्यावेळेला त्या भगवतीचं आवाहन केलं जातं आणि ती शक्ती अवतरते. हो, ती शक्ती अवतरते महादुर्गेच्या रूपाने. का? तर या दानवांचा प्रतिकार करायचा आहे, या दानवांना नष्ट करायचं आहे, म्हणून ती भगवती अवतार घेते. या शारदीय नवरात्रीमध्ये जे आपण नवदेवींचं पूजन करतो ते या महादुर्गाच आहेत. या महादुर्गांच्या नवरूपांचं आपण पूजन करतो. प्रत्येक दिवशी एक माळ आणि त्याबरोबर एक भगवती, एक देवीचं पूजन केलं जातं. एक श्लोक आहे भगवतीचा, नवदुर्गेचा, कोणत्या कोणत्या दिवशी कोणत्या कोणत्या देवींना आपण पूजतो, तो श्लोक घेऊया आणि पुढे जाऊया. प्रथमं शैलपुत्रीं च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चन्द्रघण्टेति, कुष्माण्डेति, चतुर्थकं पंचमं स्कन्दमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गाः प्रकीर्तिताः. जगदंबा माता की जय. नवदुर्गांची नावं सांगितली आहेत आणि कोणत्या कोणत्या दिवशी देवीचं पूजन होतं. सगळ्यात पहिले शैलपुत्री, त्यानंतर ब्रह्मचारी, तर कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. या देवींबद्दल आपण थोडं थोडं जाणून घेऊया. येत्या दिवसांमध्ये आपल्याकडे अजून प्रवचनं होणार आहेत, त्यामध्ये या सगळ्या दुर्गांबद्दल आपल्याला उत्तम आणि परिपूर्ण माहिती मिळणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी पुढची प्रवचनंही अशीच इतक्याच मोठ्या संख्येने हजर राहा बरं. तर आपण शैलपुत्री, शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या.
असं म्हणतात की ज्या वेळेला शैलपुत्रीचा जन्म झाला, म्हणजे हिमालयाच्या कन्येचा जन्म झाला, त्यावेळेला ती बालरूपात सर्वप्रथम अवतरली ती काशी या ठिकाणी. आणि त्यामुळे काशी या घाटावरती या शैलपुत्रेचं मंदिर बांधलं गेलंय असा भाव आहे. आणि त्या ठिकाणी नवरात्रीच्या, शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोकांचे दर्शनासाठी खूप गर्दी असते. तर ही आहे शैलपुत्री. आणि या प्रथम दिवशी या दुर्गा मातेला आपण बालरूपाने पूजन करतो. ते याचसाठी कारण ती कन्या असते, ती पुत्री असते. त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे करणारी. म्हणजे ब्रह्मचर्या म्हणजे तपश्चर्या करणारी ही देवी, म्हणून ब्रह्मचारिणी असं तिला म्हटलं जातं. तिचं रूप इतकं शांत असतं ना, शुभ्र अशी साडी, छानसं हातामध्ये कमंडलू, एका हातामध्ये कमंडलू, एका हातामध्ये रुद्राक्षाची माळ आणि अगदी शांत रूप. का? कारण ती तपश्चर्या करणारी देवी. जो कोणी ध्यान लावतो ना, त्याचं रूप शांतच असतं, कधीही त्याच्या चेहऱ्यावरती उद्विग्नता दिसत नाही बरं. तशी ही ब्रह्मचारिणी. आणि या रूपाला प्रेम आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं, कारण तितकं ते सौम्य आणि शांत असतं. त्याच्यानंतर चंद्रघंटा म्हणजे आजचा दिवस. चंद्रघंटा म्हणजे तिच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, पण तरीही तिला सौम्यतेचं प्रतीक असं म्हटलं जातं. का? तर तिच्या कपाळावरती अर्धचंद्र स्थिर असतो म्हणून. आणि सांगितल्याप्रमाणे की असुरांनी जेव्हा काही संकट आणलं होतं, त्यावेळेला त्यांना पळवून लावण्यासाठी तिने घंटानाद केला होता. वटवाघळासारखे असुर होते अशी एक कथा आहे. आणि त्या असुरांनी पूर्ण आकाश झाकळून टाकलं होतं आणि त्यामुळे देवीला असुर दिसत नव्हता. म्हणजे ज्याचा वध करायचा होता तो असुर दिसत नव्हता. आणि म्हणून त्या वटवाघळांना घालवून टाकायचं म्हणून भगवतीने घंटानाद केला, अशी एक कथा आहे. अशी ही चंद्रघंटा. आणि तिला शांती आणि सौम्यतेचंच प्रतीक मानलं जातं. त्यानंतर देवीचं चौथं रूप म्हणजे चौथ्या दिवशी जे आपण पूजन करतो ती आहे कुष्मांडा. त्याची फोड अशी की कु, उष आणि अंडा. कु म्हणजे थोडं, उष्ण म्हणजे गरम आणि अंडा म्हणजे इथे ब्रह्मांड असं सांगितलं आहे. अर्थात या ब्रह्मांडाची उत्पत्ती जिने केली, निर्मिती जिने केली ती ही कुष्मांडा. आणि कुष्मांडा म्हणजे कोहळ्याला सुद्धा कुष्मांड म्हणतात. तर कोहळ्यामध्ये आपण फोडला तर त्याच्यात अनेक बिया असतात आणि या ज्या बिया आहेत ते पुनर्निर्माणाचं कार्य करतात. आणि म्हणून कुष्मांडा देवीचं पूजन याच्यासाठी केलं जातं की ती पुनर्निर्मितीची देवी आहे, म्हणून तिचं पूजन आपण करतो जिने विश्वाची उत्पत्ती केली. त्यानंतर पाचव्या दिवशी आपण स्कंद माता या देवीचं पूजन करतो. स्कंद म्हणजे कार्तिकेय स्वामी. या कार्तिकेय स्वामींची माता म्हणून ती स्कंद माता. कार्तिकेय स्वामी म्हणजे देवांचे सेनापती म्हणून आपण ओळखतो. ज्यावेळी त्यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांना तसं काही अवगत नव्हतं. त्यावेळी त्यांना उत्तम शौर्याचं शिक्षण देणं, उत्तम ज्ञान देणं हे कार्य या भगवतीने केलं, म्हणून तिला स्कंद माता म्हणतात. या स्कंद मातेबद्दल वाचत असताना महत्त्वाची गोष्ट एक आठवली की या आपल्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या भारतामध्ये स्कंद माता म्हटलं की कोण आठवतं माहिती आहे? जिजामाता. अगदी बरोबर. अहो काय केलं त्यांनी? प्रत्येकाला वाटतं की शिवबा हवा हो, शिवाजी महाराज हवे, पण शेजारच्या घरात. पण जिजामातांना शिवबा स्वतःच्या घरी हवा होता. काय हो, शिवबा जन्माला आले लगेच सगळं येत होतं का हो? अहो मातृत्वाने, त्या भगवतीने, त्या जिजाबाईंनी त्यांना वाढवलं, तलवारीचं शिक्षण दिलं, नवे नवे महाभारत रामायण हे सगळं शिकवलं. का? कारण लढाई करताना कशी लढाई करावी, का करावी, धर्म काय, कर्म काय, हे सगळं जिजाबाईंनी शिकवलं. त्या खऱ्या स्कंद माता होत्या. पाचवा दिवस जेव्हा स्कंद मातेचा येईल ना, आपण मातेची पूजा करूच, पण त्याबरोबर सगळ्यांनी जिजाबाईंचंही स्मरण करावं. आणि इथे जी लोक नाही ना त्यांना सुद्धा सांगा, हो स्कंद मातेचं उत्तम उदाहरण म्हणजे जिजाबाई. त्यानंतर 6वा दिवस, ज्या दिवशी आपण कात्यायनी मातेचं स्मरण करतो. ही देवी म्हणजे मातृत्वाचं वैशिष्ट्य सांगणारी आहे.
जिच्यामध्ये संगोपन आणि पालन पोषण कसे करावे याचं ती प्रतीक आहे. त्यानंतर कालरात्री. कालरात्री म्हणजे आपल्याला जो येतो ना ऊर्जा आपल्यामध्ये जी संचारते ती कालरात्री. समजून घ्या, काल म्हणजे वेळ, म्हणजे दिवसातले 24 तास. हे सगळं व्यापणारी आणि रात्रीसुद्धा त्याच ऊर्जेने जागी राहणारी ही कालरात्री देवी. रक्तबीजाचा नाश हिने केला. कथा सगळ्यांना माहिती आहे, पटकन आपण घेऊया. ज्या वेळेला रक्तबीज हा राक्षस, हा असुर जन्माला आला होता, त्याला मारण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. काय व्हायचं हो, त्याला मारलं की त्याच्या रक्तात ना अजून असुर निर्माण व्हायचे. देव हतबल झाले, काय करावं. भगवतीची उपासना केली आणि कसं आहे ना, भगवतीची उपासना केली, ती धावत येते आली, तिने बघितलं जे काही चाललं आहे आणि काल रात्रीचं रूप घेतलं. जितके असुर, जितके काही रक्तबीज 1 2 3 4 5 6 10 100 1000 जे काही झाले होते, पटापट सगळ्यांना मारलं आणि काय केलं, त्यांचं रक्तच पिऊन घेतलं. संपलं, विषयच संपला. रक्त पडणार कुठे आणि रक्तबीज संपला. इतकी प्रचंड ऊर्जा असणारी ही देवी भगवती आणि कार्यक्षमता वाढावी आपली, ज्याला आपण इफिशियन्सी असं म्हणतो, त्याच्यासाठी या भगवतीचं पूजन केलं जातं. त्यानंतर येते ती महागौरी. बघितलं, जितकं प्रचंड रूप होतं महागौरी हे तितकंच सौम्य आणि शांत रूप आहे. महागौरी का म्हणतात याच्या मागे एक कथा आहे. महागौरी का, तर असं म्हणतात की पार्वती मातेने शंकरांना मिळवण्यासाठी तप केलं. ज्या वेळेला तपश्चर्येला त्या बसला, बराच काळ निघून गेला. त्यांचं अंग काळवंडलं, धूळ साठली हो. अंगावरती धूळ साठली, त्यांच्या कपड्यांवरती धूळ सांडली आणि शंकर आले. बघितलं हे काय झालंय, काय केलं हो. गंगाजलाने त्या पार्वती देवींना आंघोळ घातली आणि त्या शुभ्र झाल्या, गोऱ्या झाल्या आणि म्हणून त्यांना गौरी हे नाव पडलं. अशी ही महागौरी. तर निरागसतेचं प्रतीक म्हणून या महागौरीचं पूजन आपण करतो. त्यानंतर 9व्या दिवसाची देवी आहे सिद्धिदात्री. सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी देणारी देवी. ज्या लोकांना सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा असते, जशा 8 प्रकारच्या सिद्धी आहेत, अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राक्याम्य, ईशित्वा आणि वशित्वा. म्हणजे मोठं व्हायचं, लहान व्हायचं, जाडं व्हायचं, बारीक व्हायचं, वशीकरण करायचं किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये पडायचं नाही. महत्त्वाचं असं की या सगळ्या सिद्धी देणारी जी देवी आहे ती आहे सिद्धिदात्री. इतकी सुंदर रूप आहेत ना, प्रत्येक रूपाला आपण बघू ना तर प्रत्येक रूपामध्ये नाविन्य आहे हो. आणि वाचत गेलं की असं वाटतं वाचतच राहावं हो. एका देवीची एक कथा नाही बरं, एका पाठोपाठ एक अनेक कथा. म्हणजे जर मुलांना सांगायला गेलं तर 365 दिवस कमी पडतील इतक्या फक्त या भगवतीच्याच कथा, नाही का. आता ही भगवतीची रूपं झाली. कधी आपण असा विचार केलाय का हो, प्रत्येक स्त्रीमध्ये, आपण म्हणतो प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा असते. तर या ज्या दुर्गेची 9 रूपं आहेत ना, ही स्त्रीच्या प्रत्येक टप्प्याशी निगडीत आहेत. आपण समजून घेऊया. जेव्हा स्त्रीचा जन्म होतो तेव्हा तिला काय म्हणतात हो, ती कोणाची तरी कन्या आहे, बरोबर ना. अर्थात जेव्हा स्त्री जन्माला येते सगळ्यात पहिलं तिचं रूप असतं ते शैलपुत्री. त्यानंतर ती मोठी होते, ब्रह्मचर्याचं पालन करते, ती उत्तम कला संपादन करते, उत्तम ज्ञान संपादन करते. त्यावेळेला ती असते ब्रह्मचारिणी. त्यानंतर तिचं रूप होतं पुढच्या वेळेला चंद्रघंटा. तिच्या चेहऱ्यावरती चंद्रासारखं तेज आलेलं असतं. कसलं तेज, सुंदर दिसते याचं नाही, तर तिने घेतलेल्या ज्ञानाचं, तिने घेतलेल्या कलेचं तिच्या चेहऱ्यावरती तेज असतं आणि त्या टप्प्यात तिचा विवाह होतो. त्यानंतर त्याच स्त्रीचं पुढचं रूप होतं कुष्मांडा. पुनर्निर्माण करण्याचं कार्य आहे स्त्रीचं. एवढ्या सगळ्या गडबडीत सुद्धा ती आपल्या कुशीत बी रुजवते, तेव्हा ती कुष्मांडा देवी असते. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ती होते स्कंद माता. 9 महिने 9 दिवस एका गर्भाला सांभाळते, इतकी स्वतःपेक्षाही जास्त त्याची काळजी घेते. आणि किती वेदना, इथे सगळ्या माया बहिणी आहेत, किती वेदना, पण तरीही आनंदाने बाळाला जन्म देते आणि माता बनते. तेव्हा तिचं रूप असतं स्कंद माता. त्यानंतरचं पुढचं रूप कात्यायनीचं.
काय काम असतं तिला? महत्त्वाचं तिच्या जीवनाचा एकच उद्देश असतो, काय तर आपल्या बाळाचं उत्तम संगोपन करणं, उत्तम पालन पोषण करणं. तेव्हा ती खरी कात्यायनी देवी असते. त्यानंतर पुढे ती कालरात्री होते. का हो कालरात्री? 24 तास. अहो 24 तास तिच्या जबाबदाऱ्या असतात. त्या टप्प्यामध्ये तिला मुलाबाळांची काळजी घ्यायची असते, सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची असते, नातेवाईकांकडे बघायचं असतं, नवऱ्याला काय हवंय काय नको ते बघायचं असतं, आणि नोकरी असेल तर नोकरीही करायची असते. अहो इतका सारा जबाबदाऱ्या, इतकी सारी ऊर्जा घेऊन ती करत असते, तारेवरची कसरत करत असते. त्यावेळेला ती कालरात्री असते, कारण तिच्यामध्ये प्रचंड ऊर्जा सामावलेली असते. कालरात्री. त्यानंतर पुढचा टप्पा येतो महागौरी. अहो काय होतं तिचं? हळूहळू जबाबदाऱ्या कमी होतात, मुलं जरा मोठी होतात, सासू सासऱ्यांची जबाबदारी कमी होते, नवरा त्याच्या कामाला लागलेला असतो. ती शांत झालेली असते आणि तिला वेळ मिळू लागतो. हो म्हणजे जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती आराम करते का? हो अहो आराम करणं आपल्या स्त्रियांचा धर्मच नाही बरं. आराम नाही करत ती. तिला असणाऱ्या आवडीनिवडी ती सांभाळायला सुरुवात करते. जे ती सोडून आली आहे ना मागे, या घरासाठी या संसारासाठी सगळं आठवतं तिला. मग काय हवं ते करते. अहो कोणी गाण्याचं शिक्षण घेतं, कोणी नृत्याचं शिक्षण घेतं, कोणी चित्रकला शिकतं, जे जे आवडेल ते शिकतं. तेव्हा ती महागौरी असते, शांत असते. तिला कोणी काही बोललं तिला फरक नाही पडत, कारण तिला माहिती आहे मी सगळं केलं, आता माझं काही नाही राहिलं. आणि हे सगळं झालं ना की शेवटी ती होते सिद्धिदात्री. संसाराची सगळी जबाबदारी संपलेली असते. जेव्हा संसाराकडे मागे वळून बघते ना तेव्हा तिलाच तिचं समाधान वाटतं. तिला कळतं की मी सगळं काही केलं आहे, माझ्याकडून कोणाला काहीच द्यायचं राहिलेलं नाही आहे, आणि ती पुढच्या वाटचालीला तयार होते. तेव्हा खरं तिला सिद्धी पावलेली असते, ती सिद्धिदात्री असते. अहो असे हे स्त्री जन्माचे टप्पे. हे सगळं आपल्याला माहिती असतं, पण परत तसंच आहे. एखादी कथा घ्या आणि त्याला आपल्या जीवनाशी जोडा. पुराणातील प्रत्येक कथा आपल्या जीवनाशी जोडलेलीच आहे. आता पुढच्या वेळेला जेव्हा जेव्हा शैलपुत्री हा श्लोक म्हणाल ना, प्रत्येकाने आपल्या स्वतःला आठवा. आपण स्वतःला दुर्गा म्हणून घेतलं, आपली जबाबदारी वाढली. हो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपली जबाबदारी ही आहे की आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे आपल्याला करायचे, संसार सांभाळायचे, घरदार सांभाळायचे, नोकरी सांभाळायचे, सगळं करताना त्या भगवती चरणी निवेदन ठेवा. देवी माते तू सगळं करून घे. अहो तीच करणार आहे, कारण आपण सुरुवातीलाच बघितलं मी नसते तर ती शक्ती असते. अशा या नवदुर्गा प्रत्येकाच्या घरात असतात नाही का, कोणत्या ना कोणत्या रूपाने. नंतर आठवा गेलात की आपल्या घरी कोण आहे ती. अहो त्या देवी दुर्गेची उपासना म्हणजे काय माहिती आहे? या ज्या दुर्गा आपल्या घरी आहेत ना त्यांना आदराने वागवणं, त्यांचा उत्तम सन्मान करणं म्हणजेच या दुर्गा देवीची पूजा आणि उपासना आहे, ही लक्षात ठेवली पाहिजे. तर अशी ही दुर्गा देवी जिने आपल्याला प्रतिकार शक्ती दिली, तिचं भजन आपण गाऊया आणि पुढच्या शक्तीकडे वळूया. जय जय भवानी माँ, अम्बा भवानी माँ, जय जय देवी भवानी माँ, तुळजा भवानी माँ, शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ, जय जय भवानी माँ, अम्बा भवानी माँ, जय जय भवानी माँ, अम्बा भवानी माँ, जगदम्ब उदयोस्तु, जगदम्ब उदयोस्तु, जगदम्ब उदयोस्तु, जगदम्बा माता की जय, महादुर्गा माता की जय. पुढच्या शक्तीकडे जाऊया. तर पुढची शक्ती आहे तेज शक्ती किंवा प्रेरणा शक्ती आपण जिला म्हणतो. आणि या शक्तीची देवता आहे भगवती जगदंबा गायत्री देवी.
गायत्री देवींना वेदमाता किंवा सावित्री असंही म्हणतात, कारण वेदांची जननी ती आहे, वेद निर्मिती तिने केली आहे असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर सावित्री. सावित्री का हो? कारण सूर्याचं तेज तिच्यामध्ये आहे, सूर्या इतकी तेजस्वी ती आहे. सूर्याला सावित्री म्हणतो आपण, आणि म्हणून गायत्री मातेलाही सावित्री असं म्हटलं जातं. तर ही आत्मबळ, मानसिक शांती आणि बुद्धीला प्रेरणा देणारी अशी देवी आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तेजापासून हिची निर्मिती झाली अशी आख्यायिका आहे. ऋग्वेदातील वैदिक मंत्र, गायत्री मंत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 24 अक्षरी मंत्र आहे हा. हा मंत्र आपण 3 वेळा तरी गाऊया आणि पुढे जाऊया. तुम्हाला सगळ्यांना येतच असेल, सगळे एकत्रच गाऊया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भगवती गायत्री माता की जय. या मंत्राच्या साधनेमुळे काय होतं असं सांगितलंय, तर या मंत्राच्या साधनेमुळे एकाग्रता वाढते, मनाला शांती मिळते आणि तणाव दूर होतो. आणि म्हणून मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनी या मंत्राचं जप केलंच पाहिजे. कारण आधी झालं तसंच तणाव आजकाल आपल्या जीवनाचा महत्त्वाचा विषय झालेला आहे. तर तणावमुक्तीसाठी हा मंत्र सगळ्यांना येतो, साधा आहे अगदी. प्रत्येकाने कमीत कमी 5 वेळा तरी म्हणा, नाही का? तर इतका हा महत्त्वाचा आहे मंत्र. आता या गायत्री देवीची उत्पत्ती कधी झाली याबद्दल असं म्हणतात की ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल दशमी या दिवशी गायत्री मातेचा जन्म झाला असं म्हटलं जातं, आणि त्या दिवसाला गायत्री जयंती असंही म्हणतात. हा जो मंत्र मिळालेला आहे आपल्याला, हा स्वतः विश्वामित्रांनी लिहिलेला आहे असं म्हणतात, आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी हा जनमानसात प्रचलित केलेला असा हा सुंदर मंत्र आहे. या देवीचं जे रूप आहे ते सांगितलेलं आहे की ती पंचमुखी आहे. पंचमुखी आहे, तिने रत्न, हार, आभूषण धारण केलेली आहेत. ती विराजमान आहे कमळावरती आणि दशभुजांची ही देवी आहे. तिने हातामध्ये काय घेतलंय तर शंख, चक्र, गदा, पद्म, वरद, अभय, अंकुश, उज्ज्वल पात्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुद्राक्षमाळा. रुद्राक्षमाळा का होती? भगवती स्वतः सांगते की सगळं करायचं आहे, पण त्याच्याबरोबर थोडा मंत्रोच्चार, थोडं नामस्मरणही करायचं आहे, म्हणून ती रुद्राक्षमाळा. या भगवतीची 3 रूपं सांगितलेली गेली आहेत. प्रत्येक वेदामध्ये तिचं वेगळं वेगळं रूप आहे. ऋग्वेदामध्ये असं सांगितलं आहे की सकाळच्या वेळी ही देवी जो सूर्य आहे त्याच्या मध्यभागी विराजमान असते, आणि तेव्हा ही देवी बाल रूपात असते. तिचा रंग लाल सांगितला आहे, तिचं वाहन हंस असतं, आणि तेव्हा तिला ब्रह्मशक्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर यजुर्वेदामध्ये सांगितलं आहे की दुपारच्या वेळेला ही जी देवी आहे तिचं युवा रूपात दर्शन होतं, आणि त्यावेळेला ती चतुर्भुजा असते. तिच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म असतं. ती आरूढ असते गरुडावरती, तिचं वाहन गरुड असतं, आणि तेव्हा तिला वैष्णव शक्ती असं म्हणतात. त्यानंतर सामवेदामध्ये सांगितलं आहे की सायंकाळी ही देवी गायत्री वृद्ध रूपात दर्शन देते, आणि त्यावेळेला ती अक्षरशः गौरीसारखी गौरवर्ण असते, आणि तिचं वाहन असतं वृषभ, आणि तेव्हा तिला रुद्रशक्ती म्हणतात, अर्थात ब्रह्मशक्ती. त्यानंतर रुद्रशक्ती, वैष्णव शक्ती, सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी या तिघींचं त्रिदेवींचा संगम म्हणजे गायत्री देवी. तर विचार करा काय काय तेज असेल त्यांच्यावरती. आता भगवतीची 5 मुखं. आता ही जी पंचमुखं आहेत, परत तेच आहे की प्रत्येक देवीला 10 हात का
5 मुख का, 4 मुख का, प्रत्येकाला एक अर्थ आहे. त्या गायत्री देवींबद्दल इतकं सगळं ऐकलं, पंचमुख का हेही जाणून घेऊया. तर देवीची जी पंचमुख आहेत ती पंचतत्व किंवा पंचेंद्रिय किंवा पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय याचं प्रतीक मानलं जातं. त्याचनुसार पंचकोश याबद्दलही या 5 मुखांना देवीच्या त्याचंही प्रतीक मानलं जातं. आता हे पंचकोश म्हणजे काय? तर पंचकोश म्हणजे 5 आवरण. आपला जो आत्मा आहे, आपला जो जीव आहे, त्याच्या भोवती ही 5 आवरणं असतात. या जीवापर्यंत पोहोचायचं असेल तर एक एक आवरण आपल्याला बाहेर सारून त्या जीवापर्यंत पोहोचायला लागतं. हे कोश कोणते आपण समजून घेऊ. पहिला आहे अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे अन्न आणि पाण्याबरोबर जो काही तयार होतो तो म्हणजे जी बाहेरची आपल्याला काया दिसते, जिला स्थूल शरीर म्हणतो, तो असतो अन्नमय कोश. त्यानंतर पुढचा म्हणजे त्याच्या आतला कोश असतो तो असतो प्राणमय कोश, ज्याला आपण दुसरा स्तर म्हणतो आणि ही जीवनशक्ती मानली जाते. आपण जो श्वास किंवा ऊर्जा प्रवाह संतुलित करणारा हा कोश मानला जातो. त्यानंतर येतो तो मनोमय कोश, ज्याला मनाचा स्तर असंही म्हणतात. तर आपल्या भावना आणि इच्छांशी तो संबंधित असतो. आपलं मन आणि आपले पंचेंद्रिय जे आहेत त्यांच्या भावनाशी हा स्तर निगडीत असतो. त्यानंतर चौथा स्तर असतो तो म्हणजे विज्ञानमय कोश. हा बुद्धीचा स्तर मानला जातो. बुद्धी, विवेक आणि निर्णय क्षमता हे संतुलित करणारा हा स्तर असतो. आणि 5वा आणि महत्त्वाचा जो स्तर आहे तो आहे आनंदमय कोश. हा आनंदमय कोश म्हणजे सगळ्यात सूक्ष्म असा सांगितला गेला आहे आणि तो आत्म्याच्या इतक्या जवळ असतो. आपला आनंद, त्यानंतर आपली शांतता या भावनांशी तो निगडीत असतो. हा जो कोश आहे तो आत्म्याच्या इतक्या जवळ असतो. आपल्याला जाणीव कधी होते माहिती आहे? जेव्हा आपण एखाद्या देवीला, एखाद्या देवाच्या दर्शनाला जातो, आपल्या डोळ्यामधनं घळाघळा पाणी येतं. काय येतं माहिती आहे? कारण हा आनंद कोश या आत्म्याच्या जवळ असतो. जेव्हा त्या शिवाला आपण भेटायला जातो ना, तेव्हा हा जीव आतुरतेने त्याला बघत असतो आणि म्हणून या आनंद कोशामुळे आपल्या डोळ्यात ना ते पाणी येतं. इतकं ते सुंदर आणि सूक्ष्म आहे. या जीवाची शिवाशी भेट घालून द्यायची असेल किंवा या आत्म्याला परमात्म्याशी भेट घालून द्यायची असेल ना, तर ही आवरणं समजून आपल्याला एक एक बाजूला सारून तरच हे एकरूप होता येतं. म्हणून हे पंचकोश जाणून ते समजून त्याच्यामधनं हळूहळू कसं बाहेर पडायचं हे गायत्री माता सांगतात आपल्याला. आता या जीवाची आणि शिवाची भेट म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. आपण आपला हात बघितला असेल ना, पंजा. या पंजाचा हा जो अंगठा आहे तो आहे शिव. अनामिका जे आपलं पहिलं बोट आहे तो आहे जीव. आणि ही जी 3 बोटं दिसतात ना, हे आहेत विषय आणि विकार. या विषय विकारांमुळे हे जी आवरण आहेत ना आपल्याला घट्ट पकडून बसलेली असतात. माझं शरीर, माझा देव, माझं मन, माझी बुद्धी, माझा विवेक याच्यात आपण अडकतो. हे सगळे विकार आपल्याला त्रास देत असतात. जर या जीवाची आणि शिवाची भेट घडवून आणायची असेल ना तर काय करायला लागतं हो? हे जे विकार आहेत ते जरा दूर करून या जीवाला खाली घेऊन या शिवाशी जोडावं लागतं, अर्थात ध्यान मुद्रा. गायत्री माता हेच सांगतात की हे ध्यान मुद्रा तुम्ही लावत चला, ध्यान करत चला, सहजच हे पंचकोश बाजूला होतील आणि या जीवाची आणि शिवाची भेट होईल. अशा या गायत्री मातेला वंदन करून तिच्याकडेच प्रार्थना करू की या जीवाची त्या शिवाशी भेट लवकरच घालून दे आणि आपण पुढच्या शक्तीकडे वळूया. गायत्री मातेचा थोडा गजर करूया. जय जय गायत्री माते, जय जय गायत्री माते. सकल तिमिरनाशिनी माते, जय जय गायत्री माते. सकल तिमिरनाशिनी माते, जय जय गायत्री माते. जय जय गायत्री माते, जय जय गायत्री माते. जय जय गायत्री माते, जय जय गायत्री माते. जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. जगदंबा माता की जय. आता 5वी शक्ती.
आनंद शक्ती. आणि या आनंद शक्तीची देवता आहे भगवती श्री राधा राणी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राधा राणी म्हणजे श्रीकृष्णाची आंतरिक शक्ती मानतो. तिला आल्हादिनी म्हणतात कारण तिला बघितलं की आपल्याला शांत वाटतं नाही का मनाला, म्हणून ती आल्हादिनी. राधाचं उलट केलं तर काय होतं हो? राधाचं उलट केलं तर धारा होतं. अहो ती भक्तीची धारा आहे, वाहत असते. ओघवती भक्ती जी त्या परमानंद देते आणि त्या परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते, अशी ही राधा देवीची भक्ती. देवी भागवतामध्ये राधा देवींबद्दल लिहिलंय की तिला पंचप्राण रूपिणी असं म्हटलंय. पंचप्राण म्हणजे 5 प्राण एकत्र करून ती बनलेली आहे. ती गौरवर्ण आहे आणि गौरवयुक्त अशी ती सांगितलेली आहे. असं सांगितलंय की डाव्या बाजूचं जे तिचं अंग आहे ते रूप, गुण आणि तेजाने युक्त आहे. श्रीकृष्णांच्या रासक्रीडेतली ती महत्त्वाची देवी आणि ती रासस्थानी असं तिला म्हटलेलं आहे. पण गोकुळामध्ये मात्र ती गोपिकेच्या रूपात सहज भगवंताबरोबर नृत्य करते हो. तिने अग्नीसारखे तेजस्वी वस्त्र परिधान केलेले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावरती कोटी कोटी चंद्रांची प्रभा आहे. अशी ही राधादेवी की कृष्ण भक्त राधादेवी कृष्णा काय काय म्हणावं तिला. वेळ आहे एखादी गोष्ट घेऊया, खूप महत्त्वाची, कारण राधेच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. सहजच कानावरती आली म्हणून ती गोष्ट घेऊया. जेव्हा भगवंतानी मोहिनीचं रूप घेतलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इतकं ते सुंदर रूप होतं, इतकं देखणं रूप होतं की सगळेजण मोहिनी रूपाच्या प्रेमात पडले. सगळे देव धावू लागले की देवी तुम्ही आमच्याशी विवाह करा. पण देवीने काही वळून नाही बघितलं. एकच देव असे होते की ज्यांच्या मनात इच्छा आली की देवींशी मला विवाह नाही करायचा, तर त्या भगवतीने माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला यावं. अहो जेव्हा हा निष्काम विचार आला ना एखाद्याच्या मनात, भाव वेगळा होता ना हो, त्या भावासाठी त्या मोहिनीने वळून बघितलं, सूर्यदेवांकडे बघितलं आणि म्हणाली तुमची इच्छा आहे पण ते इतकं सोपं नाही. एक वेळ भगवंत पुत्र रूपाने जन्म घेईल पण कन्या रूपाने शक्य नाही बरं, फार कष्ट करायला लागतील. सूर्यदेवच ते हो का नाही करणार. आणि त्या क्षणापासून तपाला बसले. हजारो वर्ष तप केलं, जन्म मिळाला एका राजाचा. त्यावेळीही त्या भगवंताची उपासना केली, तोही देह सरला पण काही भगवंत प्राप्तच झाला नाही, कन्यारूपी आलाच नाही. आणि त्यानंतर बरसाना या गावी वृषभानू या नावाने त्यांचा जन्म झाला. इतकी पुण्याई होती, मागचा जन्म काय आठवत होता. वृषभानूंना लक्षात आलं की भगवंत बहुतेक विसरले वाटतं, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांची आराधना केली आणि ब्रह्मदेव प्रगट झाले. काय इच्छा आहे? ब्रह्मदेवांना सांगितलं माझी इच्छा इतकीच आहे, भगवंतांना माहिती आहे, त्यांनी मला वचन दिलंय की माझ्या पोटी कन्या म्हणून येणार, माझ्या घरी कन्या म्हणून येणार. विसरले की काय? ब्रह्मदेव म्हणाले काही काळजी करू नका. तसे आले, ब्रह्मदेव आले आणि सांगितलं भगवंत अहो विसरलात, वाट बघतोय तिकडे सूर्यदेव. अरे बापरे. भगवंत म्हणाले या कृष्णावतारात मी इतका गोंधळून गेलोय, किती लिहायचंय मला, किती काम करायचं, इकडे इतकी कीर्तनं करायची, इतकी प्रवचनं करायची, गीता सांगायची, इतकी कामं होती, भगवंताकडे संपत नव्हती म्हणून मी विसरलो. आता भगवंताला प्रश्न पडला आता काय करायचं. आधीच या अवतारामध्ये 2-2 आई बाबा घेऊन बसलोय, आता परत 3रं. आई बाबांचं काही कमी करायचं असतं का. मग भगवंत विचार करत होते करावं काय. शेष शय्येवरती असेच बसले होते, जरा वेळ डोळे उघडे होते हो, जरा वेळ. आणि तितक्यातच एका खांबावरती एक माणिक होता, त्याच्यावरती स्वतःचं प्रतिबिंब बघितलं आणि स्वतःच्याच प्रेमात पडले. म्हणे मी इतका सुंदर दिसतो मला माहितीच नव्हतं. काय केलं, उठले आणि ते प्रतिबिंब स्थिर केलं, उठले आणि ते प्रतिबिंब बाजूला केलं. म्हणाली इतका सुंदर मला माहिती नव्हतं बरं. मग त्यांच्या लक्षात आलं का आपण सगळे वेडे होते हो त्यांच्या मागे, तेव्हा त्यांना कळलं, तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं. आणि मुलांनाही समजवा की राधा कृष्ण म्हणजे निष्काम प्रेम आणि निष्काम भक्तीचं उदाहरण आहे. आणि हे जे आपण रासक्रीडा खरं म्हणतात याला, पण ज्याला आपण गरबा म्हणतो,
हे का खेळतो हाही प्रश्न होता, पण म्हणतात ना भगवंत उत्तरं देतो. तर भगवंतानी सांगितलं हा गरबा जो काही आलाय ना तो याच्यासाठी आलाय की त्या राधा राणीच्या शक्तीची उपासना म्हणून नवरात्रामध्ये गरबा खेळला जातो. पण हे माहितीच नाही काय त्या गरबाचं स्वरूप झालंय. बापरे. पण ज्यांना सांगता येईल त्यांना नक्की सांगा की गरबा का खेळला जातो, की ही आनंद शक्ती राधा शक्ती जी श्रीकृष्णांच्या रासक्रीडेत होती तिच्या त्या देवीच्या उपासनेसाठी रास गरबा असतो. मग तो कसा असावा तेही कळेल. तर अशी ही राधा राणी एक छानसं राधा आणि कृष्ण कसे एकरूप आहेत अशा काही पंक्ती आहेत त्या घेऊया आपण आणि पुढे जाऊया. दाटून येते नभात राधा बरसुनी जातो कृष्ण, दूर अंतरी हसते राधा मोहून जातो कृष्ण, श्वासामध्ये गाते राधा उश्वासातून कृष्ण, उमलून येते जेव्हा राधा दरवळ होतो कृष्ण. महाराधा राणी माता की जय. अहो काय सांगितलंय, जेव्हा मेघ दाटून येतो तेव्हा जो पाऊस पडतो तो कृष्ण, अंतर काहीच नाही. अहो जेव्हा फूल उमलतं तेव्हा त्याचा दरवळ कृष्ण, अंतर काहीच नाही. श्वास घेतल्यानंतर उश्वास लगेच येतो, अंतर काहीच नाही. अहो इतके राधाकृष्ण एक आहेत कारण आपण ऐकलं कथा लक्षात ठेवा म्हणजे कळेल राधा आणि कृष्ण एकच का. तर अशी ही भगवती राधा जिने त्या श्रीकृष्णांवरती निष्काम प्रेम केलं, निष्काम भक्ती केली. आपण त्या भगवती राधाला निवेदन करूया की हे भगवती आम्हा सगळ्यांकडनं इतकंच निष्काम प्रेम इतकीच निष्काम भक्ती करून घे म्हणजे आम्हालाही तो भगवंत प्राप्त होईल. आपण त्या राधादेवीचं नाव घेऊया आणि पुढे जाऊया बरं. जय जय राधे जय श्री राधे, जय जय राधे जय श्री राधे, जय जय राधे जय जय राधे जय श्री राधे, जय जय राधे जय श्री राधे. जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु. अशा या 5 शक्ती आपण पाहिल्या. समर्थ रामदासांनी या शक्तींची स्वरूपं आणि त्या संदर्भात एक खूप छान ओवी लिहून ठेवली आहे, ती आपण घेऊया. लक्ष्मी सरस्वती दुर्गा आणि काली बहुवेशे नटली देवी एक, कार्यासाठी घेई भिन्न अवतार विविध प्रकार स्वरूपाचे, दास म्हणे ठेवू तिच्या पायी डोई, जगज्जननी माई पुण्यभूमी, जगदंबा माता की जय. अहो काय म्हणतायत समर्थ, लक्ष्मी सरस्वती दुर्गा काली इतकी रूपं ही का? प्रत्येकीचा वेश वेगळा वेगळा आहे, प्रत्येकीला वेगळं वेगळं कार्य करायचं होतं म्हणून तिची ही वेगळी वेगळी स्वरूपं आहेत. प्रत्येकीने कार्यासाठी अवतार घेतला पण तिचं खरं रूप हे एकच, तेही शक्तीचं रूप. स्वामी म्हणतात, रामदास स्वामी म्हणतात, तिच्या चरणी मी वंदन करतो का? कारण ती जगत जननी आहे, ती आई आहे. अहो आई, आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई, जी आपल्या कुशीतून आपल्याला निर्माण करते. भगवतीने तेच केलं, हे विश्व आपल्या कुशीतून निर्माण केलं, तर ती जगत जननी आहे. आणि या जगत जननीला माझा नमस्कार असो कारण तीच पुण्य देणारी आहे, असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. अशा या भगवतीची पंचशक्तीचं वर्णन आपण ऐकलं. येत्या काही दिवसांमध्ये प्रवचनं आहेत, ती जरूर ऐका कारण मला फारच थोडं संक्षिप्त स्वरूपात घ्यायला लागलं, पण तुम्हाला प्रत्येक देवीबद्दल 1.5 तास ऐकायला मिळणार आहे. हो किती सुंदर असेल हे, नक्की सगळ्यांनी ऐका. या भगवती चरणी निवेदन करते की ज्या काही शक्ती रूपाने तू या विश्वरूपात आहेस, आम्हा सगळ्यांवरती अशीच कृपा कर. आणि इतकंच निवेदन करून मी भगवती चरणी आजची ही प्रवचन सेवा जगदंबा माता की जय. हो चालेल, सदा सर्वदा घ्यायचं. ठीक आहे, घेतील ना त्या, मम्मी घ्यायची गरज नाही आहे ना.
ठीक आहे, चालेल. हां, एक श्लोक घेऊया भगवतीचा आणि आरती घेऊया. तू जन्मदात्री जननी जगाची, तू आदिशक्ती माया भवाची, कधी भेट देशील माते आम्हाला, नमस्कार माझा महिषासुरमर्दिनीला. जगदंबा माता की जय. आजची ही माझी पहिली प्रवचन सेवा होती. या इथेच या संस्थेमध्येच मी दूरस्थ विभागामध्ये याच वर्षी कीर्तनालंकार ही पदवी घेतली आहे. माझ्या गुरुवर्या उमाताई तेंडुलकर यांचं मार्गदर्शन नेहमीच मला लाभलं आहे. इथे प्रवचन करण्याची संधी मिळाली यासाठी मी कार्यवाह साठे सर आणि अध्यक्ष खरे सर यांचे मनापासून धन्यवाद मागते. कारण कसं आहे ना, जिथे आपण शिकतो तिथे येऊन सेवा करायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. आणि एक नाव महत्त्वाचं मला घ्यायचं आहे. ताई उमाताई तर नेहमीच मदत करतात, म्हणजे काहीही झालं उमाताई हे करायचं, उमाताई अगदी सहज मदत करतातच. आणि अजून एक ताई आहेत हरिभक्तीपरायण वंदनाताई टिळक, ज्या अखंड मदतीला असतात. फक्त एकच म्हणतात, प्राची तुला काय करायचं ते कर, तुला काय हवं ते मी देईन. या दोन उमाताई आणि वंदनाताई माझ्या पाठीशी उभ्या आहेत ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे प्रवचन आणि कीर्तन हे जास्त महत्त्वाचं आहे कुठेतरी कोणत्या तरी कंपनीमध्ये काहीतरी पदावरती काम करण्यापेक्षा, नाही का. इतकीच इच्छा आहे की तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद अखंड माझ्यावरती राहू दे. जितकं शक्य आहे तितकं प्रवचन सेवा, कीर्तन सेवा मला करायची इच्छा आहे. तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू दे. धन्यवाद.